शाळेमध्ये जाणारी तुमची मुलगी किंवा मुलगा असेल तर पुढची कथा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण ही कथा फक्त एका मुलीची नसून प्रत्येक पालकांसाठी एक जिवंत असा इशारा आहे. आपण आपल्या मुलांवरती प्रेम करतो, त्यांना उत्तम असं शिक्षण मिळावं यासाठी देखील प्रयत्न करतो. पण कधीकधी आपल्या नकळतच एक छोटासा दुर्लक्षाचा क्षण त्यांच्या आयुष्यामध्ये असा काही घाव सोडून जातो की त्याची किंमत आयुष्यभर मोजावी लागते. आणि हेच घडलं धुळे जिल्ह्यामधील चांदपूर या शांत गावात राहणाऱ्या सायलीच्या आयुष्यामध्ये. सायली 8वी मध्ये शिकणारी, अभ्यासू आणि शांत स्वभावाची, आई वडिलांचं ऐकणारी एक मुलगी. तिचं घर साधं पण स्नेहाने भरलेलं होतं. वडील रोज मजुरीसाठी बाहेर जात, आई देखील घरकाम आणि मजुरी करून संसार सांभाळत असे. त्यांच्या अपेक्षा खूप मोठ्या नव्हत्या, फक्त एवढंच की सायली शिकावी, चांगलं आयुष्य मिळवावं आणि त्यांचं आयुष्य सुधारावं. शाळेमध्ये तिचं नाव हुशार विद्यार्थिनीमध्ये घेतलं जायचं. वर्गात शिक्षकांची नम्रपणे वागणारी, वेळेवर अभ्यास करणारी, सगळ्यांना ती आदर्श मुलगी वाटत असे. पण काही महिन्यांपूर्वी सायलीच्या आयुष्यात हळूहळू काहीतरी बदलू लागलं. सुरुवातीला तिच्या पोटामध्ये थोडंसं दुखायचं. सायलीने आईला सांगितलं, पण आईला वाटलं कदाचित शिळं काही खाल्लं असेल आणि अपचन झालं असेल. गरीब घरातील आई वडील लहान सहान आजारांवरती डॉक्टरांकडे धाव घेत नाहीत, कारण प्रत्येक भेट म्हणजे फक्त खर्च असतो. म्हणून आईने घरगुती उपाय केले, पण दुखणं थांबलं नाही. उलट ते दिवसेंदिवस वाढत गेलं. सायलीचा चेहरा पांढरट पडू लागला. चालताना तिला अशक्तपणा जाणवू लागला. पण ती शांत राहिली, कारण तिच्या मनात एकच गुपित दडलेलं होतं आणि त्या गुपिताने तिचं आयुष्य आतमधून कुरतडत होतं. एके दिवशी वेदना इतक्या जास्त वाढल्या की सायली रडू लागली. आईचे डोळे दचकले. अखेर तिने मजुरीचं काम बाजूला ठेवलं आणि सायलीला जवळच्या खाजगी दवाखान्यामध्ये घेऊन गेली. डॉक्टरांनी तपासणी केली, काही चाचण्या लिहून दिल्या. रिपोर्ट येईपर्यंत आईची काळजी मात्र वाढत गेली. डॉक्टर रिपोर्ट हातात घेऊन शांतपणे वाचत होते. त्यांच्या चेहऱ्यावर बदलणारे भाव पाहून आईची छाती धडधड सुरू झाली. काही क्षण डॉक्टर शांत पण गंभीर आवाजामध्ये सांगितलं, तुमची मुलगी गर्भवती आहे. क्षणभरासाठी वेळ जणू थांबून राहिला. आईच्या कानात शब्द घुमू लागले. 8वीत शिकणारी, अवघ्या 14-15 वर्षांची मुलगी आणि ती 4 महिन्यांची गर्भवती. आईला विश्वास बसत नव्हता. तिच्या डोळ्यांसमोर अंधार दाटला. डॉक्टरांनी पुन्हा तपासणी केली, पण रिपोर्ट मात्र तोच होता. सत्य टाळण्याचा कुठलाही मार्ग उरला नव्हता. घरी परतल्यावर आईला राग, वेदना, धक्का सगळंच जाणवत होतं. पण राग शांत झाल्यावर तिने सायलीला हळूच जवळ बसवलं आणि विचारलं, नेमकं काय घडलं? सायलीच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. थरथरत्या आवाजात तिने तिच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण उघड करायला सुरुवात केली. सायली रोज शाळेला जाताना तिची मैत्रीण काव्याला सोबत घेऊन जायची. काव्याचं घर गल्लीच्या कोपऱ्यावरती होतं आणि काव्याचा लहान भाऊ समीर 7वी मध्ये शिकत होता. दोघांमध्ये आधी साधं बोलणं सुरू झालं आणि मग मैत्री थोडी जवळची झाली आणि कोवळ्या वयातली आकर्षणाची भावना त्यांच्या मनामध्ये नकळतच निर्माण झाली. काव्याचे आई वडील बहुतेक वेळा शेतामध्ये मजुरीसाठी जायचे आणि घरामध्ये कोणी मोठं नसताना सायली आणि समीर अनेकदा एकटे पडू लागले. कधी वह्या घ्यायच्या, कधी गृहपाठ करायचा बहाणा. पण त्या शांत क्षणामध्ये त्यांच्यामधील सीमारेषा हळूहळू पुसली गेली. एक दिवस त्यांच्या नात्याने चुकीचं वळण घेतलं आणि त्यानंतर असे प्रसंग पुन्हा घडले आणि नकळतच सायली गर्भवती राहिली. पण तिला भीती वाटली, आई काय म्हणेल, समाज काय बोलेल, आणि त्यामुळे ती शांत राहिली. तिच्या वेदना वाढत गेल्या आणि अखेर प्रकृती खालावल्यानंतर सगळं काही सत्य बाहेर आलं. घरच्यांनी समीरला बोलवलं. त्याने कबुली दिली, आम्ही एकमेकांवर प्रेम करतो आणि लग्न करणार होतो. त्या वयातलं त्यांचं प्रेम सत्य कितपत होतं हा वेगळा प्रश्न, पण त्या शब्दांनी दोन्ही घरात खळबळ माजली. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. तपास सुरू झाला. मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर संघर्षाचा भडका उडाला. ही घटना काही वर्षांपूर्वी घडलेली असली तरी देखील पुन्हा एकदा
सोशल मीडियावरून समोर आलेल्या लोकांच्या मनामध्ये धक्का बसला, कारण यामध्ये एक मोठा प्रश्न उभा राहतो. आपण आपल्या मुलांना फक्त शिकवत असतो, पण त्यांच्याशी कितीपत बोलत असतो? पालकांना वाटत असतं, आपली मुलं शाळेमध्ये जातात, माघारी येतात, अभ्यास देखील करतात, म्हणजे सगळं काही ठीक आहे. पण त्यांचा मानसिक जग, त्यांचे गोंधळ, त्यांचे प्रश्न, कुतूहल याच्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. सायलीची कथा हेच शिकवते की केवळ नियंत्रण नाही, तर संवाद, विश्वास आणि मार्गदर्शन हे देखील तितक्याच प्रमाणात गरजेचं आहे. मित्रांनो, ही घटना कोणत्याही एका घरापुरती मर्यादित नाही, तर ही घटना प्रत्येक पालकांसाठी एक आरसा आहे. तुमच्या मते पालकांनी आपल्या मुलांवरती कशा प्रकारे लक्ष ठेवावं? संवाद किती जास्त महत्त्वाचा आहे? याबद्दलचे तुमचे विचार कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला अशाच नवनवीन सत्यकथा, जनजागृतीसाठी स्टोरीज किंवा समाजामध्ये ज्ञान वाढवणारं कंटेंट पाहायचं असेल, तर तुम्ही आपल्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुमच्यापैकी सगळ्या पालकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद. चला तर मग भेटूया एका नवीन कथेसोबत.